कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामधून एक मोठी राजकीय घडामोड समोर आलेली आहे। गेली 30 वर्षे शिवसेनेच्या ताब्यामध्ये असलेल्या ग्रामपंचायतीवरती आता सत्तांतर झालेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यांनी एकत्र येत उपसरपंच निवडून आणलेला आहे। या विजयामुळे स्थानिक पातळीवरती महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकीचे बळ दाखवलेले आहे। या ग्रामपंचायतीत सध्या सरपंच पद रिक्त असून नवनिर्वाचित उपसरपंचच प्रभारी सरपंचांची जबाबदारी सांभाळणार आहेत। या महत्त्वपूर्ण सत्तांतरानंतर उमरोली पंचक्रोशीतील नागरिकांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय जाहीर केलाय। आज उमरोली ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक त्या ठिकाणी पार पडली। या ठिकाणी या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक सदस्य तसेच 2 सदस्य त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते। त्या ठिकाणी आज उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्या ठिकाणी हजरत खोपटकर हे या निवडणुकीला उपसरपंच पदासाठी उमेदवार म्हणून राहिले होते। त्याने आपला उमेदवारी अर्ज भरला होता आणि या ठिकाणी अगदी 2 वाजेपर्यंत या निवडणुकीचा एक वेगळा पद्धतीचा रोमांच बघायला मिळाला। एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, 2 उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि 5 सदस्य हे शिंदे गटाचे आहेत। आणि त्या ठिकाणी हे सगळं असताना खऱ्या अर्थाने ही उमेदवारी हे निवडणूक बिनविरोध होईल अशी सगळ्यांची आशा होती। परंतु एक सदस्य असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार या ठिकाणी उभा केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी त्या ठिकाणी आम्हाला साथ दिली आणि त्याच्यातला वेगळं महत्त्वाचं म्हणजे हसरतभाईचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम, सगळ्यांसोबत चांगल्या पद्धतीचा त्यांचा व्यवहार, याच्यामुळे आणखी एका सदस्यांची या ठिकाणी मदत आम्हाला मिळाली। आणि शेवटला चिठ्ठीवरचा नशीबमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय तटकरे साहेबांना मानणारे आहेत आणि तटकरे साहेबांच्या बाजूने असल्यामुळे चिठ्ठीचा नशीब हा नेहमी आमचाच असतो। त्याच्यामुळे चिठ्ठीवरती आमचा विजय झालेला आहे। 30 वर्ष साधारण या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती। 30 वर्षाच्या नंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी सरपंचाचाच बोलायला हरकत नाही, सरपंचाचाच उमेदवार, कारण सरपंच पद हा रिक्त असल्यामुळे उपसरपंचांकडेही सगळे पूर्ण त्या ठिकाणी अधिकार असणार आहेत। आणि या ठिकाणी आज हसरत खोपटकर उपसरपंच नव्हे तर सरपंच म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत। मी ह्या निवडणुकीत प्रक्रियेत जे सगळे आमचे अबगोळ असतील, आमचे दवंडे असतील, या ठिकाणी मुश्ताक भाई आहेत, आहेत आमच्या बोत्रे मॅडम आहेत, युवक अध्यक्ष आहेत, आमचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष आणि विशेष पडद्याच्या मागचे हिरो आमचे प्रकाश शेठ असतील, तर सर्वांनी विशेष या ठिकाणी चांगल्या पद्धतीत काम केलं आणि या ठिकाणी हसरत खोपटकर हे निवडून आलेले आहेत। उमरोली ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमामधनं खरं तर आज संविधान दिन, प्रथम तर मी संविधान दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते। आणि खरंच आज संविधान दिन आणि खरंच एखाद्या कार्यकर्त्याला कसा ईश्वर न्याय देतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण आज आपण बघतोय। आणि ज्या पद्धतीची ही निवडणूक होती, खरं तर 2 महिन्यापूर्वी भाईंनी मला सांगितलं होतं की ताई आपला सरपंच इथे बसणार आहे, पण आम्हाला सगळ्यांनाच ते असं स्वप्नवत वाटत होतं आणि ते आज स्वप्न सत्यात उतरलंय। आणि खरंच 30 वर्षाच्या बालेकिल्ल्याला तुम्ही छेद दिलाय, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते, आपले अभिनंदन करते। आणि ही मला असं वाटतं विजयाची मुहूर्तमेढ आहे। येत्या काळामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या भागामध्ये सीट निवडून येतील आणि सोबत आपले सगळे सहकारी आहेतच। तर मी सगळ्यांना भाईंच्या वतीने पण शुभेच्छा देते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून मी आज भाई आपल्याला हसरत भाई आपल्याला शुभेच्छा देते। खरं तर इथून पुढे मला असं वाटतं हसरत भाई म्हणण्यापेक्षा सरपंच म्हटलं की लगेच मागे वळून बघाल तुम्ही आणि आमच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा। येत्या काळामध्ये नक्की चांगल्या पद्धतीचं काम आपल्या हातून होईल आणि आपल्या गावामध्ये, आपल्या वाडी वस्तीमध्ये आपल्या माध्यमातून, आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून विकास कामांची गंगा वाहील याची मी नक्कीच आपल्याला खात्री देते। मंडणगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी, उभाटाचे सगळे पदाधिकारी यांच्या समेत आम्ही उमरोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीसाठी आलो आहे। अतिशय ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांनी आमचा एक सदस्य असताना अतिशय गोपनीयपणे चांगल्या प्रकारचं काम करून इथं सरपंच घडवून इथली जी काय मजुरी आहे, इथली जी काय लोकशाही संपवण्यासाठी जो काही इथलं हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्याला इथल्या लोकांनी, सदस्यांनी
दाखवून दिलेलं आहे की आता हे चालणार नाही. ही जी सुरुवात आहे याच्यावरून त्यांनी समजून जायचं आहे की इथं त्यांच्यासारखी मजूरगिरी यापुढे इथली जनता खपवून घेणार नाही. संविधान दिनी लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम उमरोलीतनं सुरू झालं आहे. हे तालुक्यात सर्वत्र राहील. येतो अभि झाकी आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद बाकी आहे, हे त्यांनी समजून जावं. आम्ही 100% सुरुवात केलेली आहे. आमच्या नेत्याप्रमाणे आम्ही संयमाने काम करतो, आम्ही गाजावाजा करत नाही. ह्याचं हे उदाहरण आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम्ही आणि काँग्रेस आणि ही काय जी तालुक्यामध्ये आमची बैठक होऊन झालेली आघाडी आहे हीच अशी कायम ठेवून इथं विजयाची नांदी पंचायत समिती जिल्हा परिषदची आम्ही कायम करणार आणि इथली तालुक्यातली मुजोरी खोडून काढणार. यासाठी ही जी विजयाची सुरुवात झाली. आजच्या या उमरोली सरपंच निवडीमध्ये ॲक्च्युली उपसरपंच निवडीमध्ये आज ते सरपंच झालेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवार गट या दोघांनी ठरवलं की संविधान दिनी बाबासाहेब बोलले होते की संविधानाचा उपयोग जशा प्रकारे कराल तसा उपयोग होईल. आज ते दाखवून दिलेलं आहे. आमचे वसंत अबुल उपविभाग प्रमुख उभाटा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि ह्या विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिंदे गटाने आपली मुजोरी ठेवली होती. परंतु संविधान दिनी संविधानाचा कशाप्रकारे वापर होतो, पैशापुढे संविधान किती मोठं आहे हे त्यांना दाखवून दिलेलं आहे. आमच्या सर्व सदस्यांनी एकरूप होऊन एक गट्टा होऊन जे होत नाही ते होऊन दाखवले.